नमस्कार मंडळी. ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 9 फेब्रुवारीचा फ्रेश रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. इथे सुरुवातीला कालचंच आपण पाहतो एक विमल म्हणाली असते की मी अस्मिताताईंना बोलवले 2 मिनिटात ते येत आहेत नाश्त्याला. आणि कल्पनाताई म्हणतात आता अस्मिता आली नाही की तिलाच विचारू आपण कसं प्लॅनिंग करायचं ते. प्रतिभा त्या म्हणतात की अर्जुन सायलीचं वेडिंग ॲनिव्हर्सरी येते ना तर ती कशी साजरी करायची ना ते आपण ते बघायचं आहे. प्रतिभा ते म्हणतात हो गं माझ्या ते लक्षातच नव्हतं इतक्यात अस्मिता येते, सगळ्यांना गुड मॉर्निंग वगैरे म्हणत असते. आता प्रतिभा आता ह्या कल्पनाताई ज्या आहेत ना तर त्या प्रतिभा आणि अस्मिता दोघींसाठी उपमा आणतात. आता कल्पना म्हणते तुला माहिती आहे का प्रतिभा, फेब्रुवारी महिना सुरू झाला ना तेव्हापासून आहे ना अस्मिता तयारी करते. अस्मिता म्हणते ॲनिव्हर्सरीची ना तर सगळेजण म्हणतात की हो. अस्मिता म्हणते अर्जुन सायलीचं 3 वर्षापूर्वीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि 1 वर्षापूर्वीचं लग्न या दोन्हीचाही लग्नाचा वाढदिवस आहे तो आपण दणक्यात साजरा करायचा आहे. आता प्रतिमा ते म्हणतात अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसुद्धा 14 फेब्रुवारीच्या दरम्यानच सुरू केलेलं होतं ना गं त्यांनी काय कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. यावरती अस्मिता म्हणते हो ना, अर्जुनने दोन्ही वेळेस ना व्हॅलेंटाईन वीकच निवडलेला होता. आहे ना रोमॅन्टिक, नाहीतर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज व्हॅलेंटाईन डेला कोण करतं असं अस्मिता म्हणत असते. आता विमल म्हणते की वहिनी खूप लोक येणार आहेत का जेवायला. नाही म्हणजे तसं असेल तर मला जेवायला काय करायचे आत्तापासून ठरवायला हवं ना. आता कल्पनाताई म्हणतात नाही नाही खूप लोक नको, कारण ते अर्जुन सायलीला काही आवडणार नाही, त्यांना त्यांचा खास दिवस त्यांच्या आपल्या माणसांच्या सोबतच साजरा करायला आवडेल. विमल म्हणते की बरं म्हणून. आणि आता प्रतिमा त्या म्हणत असतात की सगळेजण आलेत म्हणून इतक्यात अर्जुन सायली येतात आणि म्हणतात कुठल्या सेलिब्रेशन बद्दल बोलत होतात तुम्ही. अस्मिता म्हणते नाही नाही काही नाही. अर्जुन म्हणतो अस्मिताई आम्ही शाळेत होतो का की तुम्ही काय बोलतं हे आम्हाला कळणार नाही. आता सगळेजण गप्पच बसतात. सायली म्हणते आमच्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी करताय हो ना. अस्मिता म्हणते शी बाबा यांनी तर सगळं सरप्राईज अगोदरच स्पाईल केलं म्हणून. आता सायली म्हणते आई फार काय घाट घालत बसू नका. हां. कल्पनाताई म्हणतात अगं ते आम्हाला ठरवू देत ना, आम्हाला पण जरा तुमचं कौतुक करू देत की. अस्मिता म्हणते हो हो घरच्या घरी पार्टी करूया, तुमचं लग्न दोन्ही वेळेला एकाच दिवशी झालं, हा काही योगायोग नसू शकतो हां असं म्हणत असते. सायली बिचारीला असते. हां. अस्मिता म्हणते तुम्ही दोघं एकमेकांवरती खरंच खूप प्रेम करता आणि म्हणते की म्हणून हे घडतं. आता अस्मिता थोडीशी इमोशनल होते. हां. आणि म्हणते की नाही तर काही लोकांच्या नशिबामध्ये एवढं प्रेम नसतं. आता अस्मिताला तिचं दुःख आठवत असताना ती इमोशनल झालेली असते. आता सगळे जण थोडेसे शांत होतात. आता वातावरण सावरण्यासाठी आता कल्पनाताई म्हणतात की अस्मिता अगं नको हे करू. अस्मिता म्हणते अगं मम्मा ठीक आहे, अरे तुम्ही सगळे एवढे सिरियस का झाले आहेत म्हणून. अस्मिताच म्हणते की तुम्ही एवढे सगळे सिरियस नका हो, मी मी सहजच बोलले होते. आणि म्हणते की चला ठरवूयात ना आपण, कलर कोड ठरवूया, डेकोरेशन काय करायचं तेही ठरवलं पाहिजे आहे ना. आता असं उत्साहाने अस्मितासुद्धा बोलत असते. हां. आता आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो व्हॅलेंटाईन म्हणजे रेड. हां रेड कलर आपण ठरवायचा का थीम म्हणून आपली, असं अर्जुन म्हणत असतो. आणि आता हे सगळेजण प्लॅनिंग करतात आणि हे सगळं प्लॅनिंग म्युझिकली दाखवलेलं आहे. आजून इथे काही डायलॉग दाखवलेले नाही आहे. तर आता आपण डायरेक्ट पाहतोय पुढचं सीन. आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो ही सुनीता काकडे जी आहे ना, म्हणजे तीच जिने प्रियाला डेड बॉडी दिलेली असती ना हॉस्पिटलमधली ती, तर ती आता प्रियाला फोन करते. आणि आता अश्विनसुद्धा रूममध्येच असतो. प्रिया फोन उचलून म्हणते हॅलो कोण बोलतंय. आता ती बाई म्हणते की मॅडम मी सुनीता काकडे बोलते, ओळखलत का, सिटी हॉस्पिटल डेड बॉडी प्रकरण, तिथून ती डेड बॉडी. इतक्यात प्रिया म्हणते कळलं फोन का केलायस असं प्रिया रागाने बोलते. आणि आता अश्विन तिच्याकडे बघतो ना, लगेच प्रिया बघा बदलते आणि म्हणते अगं म्हणजे अननोन नंबरवरून का फोन केलायस असं म्हणते. आणि अश्विनला म्हणते अश्विन मैत्रिणीचा कॉल आहे, ते तिचा फोन बिघडला होता ना म्हणून मग तिने दुसऱ्या. आता लगेचच प्रिया म्हणते की हां बोल ग. आणि पण तिच्या लक्षात येते की अश्विन तिथं आहे. म्हणते मी एक काम करते, तू इथं काम करत बसलायस ना उगं तुला डिस्टर्ब नको, मी बाहेर जाऊनच बोलते म्हणून. आता असं म्हणल्यानंतर तर मी बघा ही प्रिया जी आहे ना तर ती बाहेर येते आणि बोलगं म्हणत फोनवरती बोलायला बाहेर जाते. आणि बाहेर गेल्यानंतर म्हणते की तुला किती वेळा सांगितलं होतं गप करत मला फोन करायचा नाही म्हणून, तर तू का केलास परत फोन. तर ती सुनीता म्हणते करावा लागला मॅडम मला फोन, तुम्हाला माहिती आज माझ्या घरी कोण येऊन गेलं ते. तर अर्जुन सुभेदारांनी त्यांची बायको माझ्या घरी येऊन गेली. प्रिया घाबरते ना काय म्हणून. आता ती काकडे म्हणते की हो मला डेड बॉडीबद्दल विचारत होते आणि तिने सगळं विचारलं आणि मग मला सांगावं लागलं, पण मला ना मी तुमचं नाव नाही घेतलं, नागराज साहेबांचं नाव घेतलं. असं म्हणल्यावर प्रियाला कुठंच थोडंसं बरं वाटतं आणि म्हणते की नशीब
नशीब माझं. आता लगेचच ही सुनीता म्हणते नशीब तुमचं आणि हुशारी माझी. आता ही हुशारी दाखवण्याचा मोबदला तर मला मिळायलाच पाहिजे होता ना. अगोदर घेतला होता ना तर त्याच्यात दुप्पट मला हा मोबदला पाहिजे. तर प्रिया म्हणते अगं दुप्पट, अगं तू बरी आहेस ना, माझ्याकडे काय पैशाची खाण आहे का गं, मी कुठून देऊ एवढे पैसे. आता ही सुनीता काकडे म्हणते ती मला माहिती नाही, मला आजच कॅश पाठवून द्या. आता ही प्रिया म्हणते उगीच दादागिरी करायला लागली, जातो माझ्याकडे पैसे मागणं सोडच ग, मी तुझ्याशी बोलावं एवढी ही तुझी लायकी नाही आहे. आता ही सुनीता म्हणते की ओ मॅडम पैसे दिले नाहीत ना तर तुमची लायकी ना आज मी दुनियेला दाखवून देईन, कळलं का. आता आणि पुढे म्हणते की मी अर्जुन सुभेदारांना एक कॉल केला ना तर तुम्ही कुठे असाल ना हे कळते ना तुम्हाला. आता ही सुनीता काकडे सुद्धा प्रियाला आज चांगलीच धमकी देते. प्रिया पण घाबरते आणि म्हणते की तुला आज पैसे मिळतील. आता ही सुनीता काकडे म्हणते मिळायलाच पाहिजेत आणि ते पण आजच, वाट बघते मी, असं म्हणून आता ती सुनीता काकडे बापरे एवढा ॲटिट्यूड दाखवते हिला आणि फोन कट करते. प्रिया म्हणते इकडे फोन ठेवलो, गरीब गरीब म्हणत हिने चांगलंच तोंड वाजवायला सुरुवात केली. आता हिला गप्प करायला आणखीन पैसे द्यायला हवेत, पण कुठून आणू मी इतके पैसे, असं प्रिया विचार करत असते. आता आपण पाहतो इकडे पुढचा सीन, तो म्हणजे अर्जुन आणि सायलीचा. आता सायली म्हणत असते की आपल्याला नागराज काकांच्या विरोधात साक्षीदार मिळाली, हे किती बरं झालं ना. तर अर्जुन म्हणतो हो पण ती याच प्लॅनचा एक भाग होती, त्यामुळे फक्त तिचाच एक साक्ष चालणार नाही तर आपल्याला आणखीन पुरावे गोळा करावे लागतील. मग लगेच सायली म्हणते आपण बाबू साक्ष देईल ना कोर्टात. अर्जुन म्हणतो अगं पण बाबू फक्त महिपतच्या विरोधातला पुरावा आहे, नागराजच्या विरोधातला नाही, कारण बाबूला महिपतने सुपारी दिली होती, नागराजने नाही. तो कोर्टात फार तर एवढं सांगू शकेल की महिपतसोबत त्याला अजून एक माणूस भेटला होता म्हणून, आणि त्याचा कोर्टात काय आपल्याला फारसा उपयोग होणार नाही. बाबूला आपण तेव्हाच कोर्टामध्ये उभा करू शकतो जेव्हा इतक्यात सायली ओरडते ना अरे देवा. अर्जुन म्हणतो काय झालं. तर सायली म्हणते म्हणजे मी डाळ तांदूळ भिजत घातले होते ना, उद्या इडली चटणी करायची ते, तर मगाशी मी बारीक वाटणार होते पण ते आई बोलत होते ना त्यामुळे राहूनच गेलं, थांबा मी पटकन वाटून आले, असं म्हणून सायली लगेचच खाली निघून जाते. अर्जुनमध्ये आपण पाहतोय की प्रिया अश्विनकडे येते आणि मनातल्या मनात म्हणते की तिजोरीला तर आजकाल कुलूपच लावलेलं आहे, आता बघू उघडता येतंय का ते. अश्विन त्याची फाईल वाचत असतो. आता प्रिया त्याला हाक मारते की अश्विन ऐक ना. अरे आता अश्विनला एक फोन येतो, 1 मिनिट म्हणून अश्विन हॉस्पिटलमधला कुणाच तरी फोन असतो आणि त्यांच्याशी अश्विन बोलत असतो. पण प्रिया जे आहे तर ती अजिबातच थांबत नाही, त्याला कंटिन्यू अश्विनच करत असते. अश्विन त्याला इशारे करत असतो की अगं थांब म्हणून, पण हे एकसारखे अश्विन मैत्रिणीचा कॉल होता म्हणून असं करते आणि त्याला बोलूच देत नाही फोनवरती आणि म्हणते की माझं एक काम होतं. अश्विन म्हणतो अगं काय करतेस तू, हॉस्पिटलमधून फोन होऊन बोलू तर दे ना. तर प्रिया म्हणते अरे अर्जंट काम होतं ना म्हणून, आणि म्हणते की मला ना थोडे पैसे हवे होते. अश्विन म्हणतो पैसे कशासाठी हवे होते. तर प्रिया म्हणते ती मैत्रिणीचा फोन आला होता ना, तर तिची परिस्थिती फारशी बरी नाही आहे आणि तिच्या आईचं नाही खूप मोठं ऑपरेशन होणार आहे, तर त्यासाठी तिला ना पैसे हवे आहेत आणि तिला ना मी पटकन बोलून गेले की हो देते ना पैसे, आणि मग माझ्या लक्षात आलं की माझ्या अकाउंटमध्ये तर तेवढा बॅलन्सच नाही आहे, तर तू देऊ शकशील का रे मला पैसे. आता बघा अश्विन प्रियाला म्हणतो तू माझ्यासाठी एक कॉफी करू शकत नाही आहे, सकाळी कॉफी मागितली तर तू तशी निघून गेलीस आणि आता तुझ्या मैत्रिणीला पैशाची गरज आहे, तर अशा वेळेस तुला मी आठवतो. प्रिया म्हणते अरे त्याच मैत्रिणीला तर फोन करायचा होता ना म्हणून मी गेली आहे. अश्विन म्हणतो अगं पण मग तू तर म्हणालीस ना तिचा फोन बिघडला आहे म्हणून. आता प्रिया म्हणते अरे आत्ता बिघडला आहे तिचा फोन, बघणार तिच्या आयुष्यात ना एकाने एक प्रॉब्लेम वाढतच चालले तरी, आणि अरे लगेच पैसे द्यायला हवेत असं काही नाही आहे, आज दिवसभरात कधीही पैसे दिले तर चालतील. अश्विन तिला काहीच बोलत नाही. प्रिया लगेच म्हणते मग तुला कॉफी करून आणू का, भरपूर कॉफी पावडर घालून स्ट्रॉंग अशी कॉफी बनवून आणू का. अश्विन म्हणतो काही नको राहू दे. प्रिया म्हणते अश्विन अरे एवढ्या छोट्या कारणावरून तू जर असं चिडत राहिलास तर कसं होईल सांग बरं, जाऊ दे मी तुला कॉफी घेऊन येते अगदी स्ट्रॉंग कॉफी, असं म्हणून आता प्रिया रूमच्या बाहेर येते आणि स्वतःच्याच मनाशी बडबड करायला लागते आणि असं म्हणते की अश्विन केवढा ॲटिट्यूड दाखवायला लागला आहे आजकाल. आणि पुढे म्हणते की पण याला परत याच्या बाजूने मला करायचं असेल ना तर हे संसार नाटक करावं लागणारच आहे, आणि म्हणते की एवढं करून सुद्धा पैसे देईल की नाही काय माहिती, असं म्हणून प्रिया वैतागून निघून जाते.
आपण आता इकडे दुसरा सीन पाहतोय. आता दुसऱ्या सीनमध्ये ही सायली जी आहे तर ती इडलीचं पीठ बारीक वाटून येते आणि रूममध्ये येते आणि म्हणते, हां बोला, मगाशी काय म्हणत होतात तुम्ही? तर अर्जुन म्हणतो, आता काय करायचं आहे, मगाशी जेव्हा मी बोलत होतो तेव्हा तुला इडली जास्त महत्त्वाची होती ना. आता सायली म्हणते, असं काय करताय, उद्याच्या नाश्त्याची तयारी होती ना, ती महत्त्वाचंच होतं आणि आता जर का मी बारीक पीठ वाटलं नसतं ना तर ती पीठ वाया गेलं असतं ना. असं काय करताय तुम्ही, नाहीतर मग सकाळी गडबड झाली असती. अर्जुन म्हणतो, म्हणजे घरातली कामं महत्त्वाची आहेत का, ते नंतर होऊ शकतात ना. अगं पण मी केसबद्दल बोलताना काही महत्त्वाचे पॉईंट्स राहू शकतात असं नाही वाटलं तुला? सायली म्हणते, हो तुम्ही असं का बोलताय, म्हणजे तुम्ही तर असं बोलताय जसं काही तुमचंच काम महत्त्वाचं असतात, मग आमची कामं काही महत्त्वाचीच नसतात. नाही तुम्हाला वाटतं ना की बायका काहीच काम करत नाहीत, तर तसं नाही आहे हां, असं सायली म्हणत असते. पुढे म्हणते की तुम्ही ऑफिसमध्ये जितकं काम करता ना त्यापेक्षा कैक पटीने जास्त काम आम्ही घरात करत असतो. अर्जुन म्हणतो, तो आता वाद वाढवू नकोस, आम्ही आणि ऑफिसमध्ये करतो ती कामं आणि तुम्ही घरी बसून आरामात करतो ती कामं, यांची तुलना होऊ शकत नाही. आता सायली म्हणते, हो ना, ऑफिसमध्ये ठराविक वेळेत केलेलं थोडंसं काम आणि घरामध्ये 24 तास भरपूर केलेलं काम यांची तुलना होऊ शकत नाही. आणि सायली म्हणते, उचलली फाईन आणि निघालं कोर्टात ऑफिसला. इतकं सोपं नाही आहे घर सांभाळणं. आता अर्जुन म्हणतो, दिस इज रेडिक्युलस आणि म्हणतो की तुला असं म्हणायचं आहे का माझ्या कामाबद्दल की अरे क्लायंट्स मीटिंग आणि डील हे सगळं खूप डिफिकल्ट असतं. एक काम कर, माझ्या जागी ना ऑफिसला जाऊन एकदा काम कर, एखाद्याला न्याय मिळवून देणं इतकं सोपं नसतं. सायली म्हणते, जाईन ना मी, नक्कीच जाईन, आणि नाहीतर तुम्हाला मी केसमध्ये मदत करतेच आहे. नाही तशी इतरांना सुद्धा त्यांच्या केसमध्ये मदत करीन, पण एक दिवस तुम्हाला सगळ्यांसाठी स्वयंपाक करणं, पाहुणे रावळे, सण समारंभ, सगळ्यांचा स्वयंपाक करणं हे सगळं जमेल का? अर्जुन म्हणतो, ऑफकोर्स हे सगळं करणं खूप इझी आहे, असं होईल म्हणून चुटके वाजवतो. आता ईश्वरी म्हणते, तुम्हाला हे सगळं खरं वाटतंय? अहो एक दिवस जर का तुम्ही स्वयंपाक करायला लागलात ना तर फेस येईल तुमच्या तोंडाला. अर्जुन म्हणतो, चॅलेंज देतेस तू मला? या अर्जुन सुभेदारला चॅलेंज ॲक्सेप्टेड. आता आणि म्हणतो की एक दिवस काय तर काही दिवस घरातली सगळी कामं मी करणार, पण तुला सुद्धा माझ्या ऑफिसला जावं लागेल आणि माझी सगळी कामं करावी लागतील, चालेल? आता असं म्हणल्यानंतर आता अर्जुन म्हणतो, आणि जर का हरलीच ना तर लगेच ॲक्सेप्ट करायचं. सायली म्हणते, पण मी मुळात हरणार नाहीच आहेच आणि तुमचं हे चॅलेंज मी स्वीकारणार आहे, पण मी तुमची सगळी कामं करीन, पण तुम्हाला सुद्धा माझी सगळी कामं करावी लागतील. अर्जुन म्हणतो, यू वॉन्ट टू से तू पुढचे काही दिवस तू अर्जुन सुभेदार आणि मी सायली सुभेदार? सायली म्हणते, हो, तुम्हाला ही कळू देत ना की गृहिणी कशातून जातात ते? अर्जुन म्हणतो, हो ना, आणि घरातला आणि शहरातला सगळ्यात मोठा सक्सेसफुल वकील अर्जुन सुभेदार किती मेहनत करतो हे तुलाही कळू देत ना? चला तर मग आपल्या वेडिंग ॲनिव्हर्सरीचं हे सेलिब्रेशन असेल, असं अर्जुन म्हणत असतो आणि म्हणतो की चला आता आपण एकमेकांमध्ये पाहायचं. आता सायली म्हणते, आजपासून तुम्ही किचन पाहायचं आणि अर्जुन म्हणते की आणि ऑफिस तू पाहायचं. असं म्हणून थोड्या वेळ तर दोघेही शांतच बसतात. आता लगेच सायली स्वतःच्या बायावर वगैरे वरती सरकवते आणि म्हणते, काय मग बायको, ठरलं ना मग? असं म्हणत असते. हां, अर्जुन लगेच असं म्हणतो की अहो सायलीची ॲक्शन करून, हां तुम्ही म्हणता ती आदलाबदल आपण नक्की करूयात, हां ठरलं तर मग, असं म्हणून दोघे एकमेकाचे हातात देतात. आता आपण पाहतोय की दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते. अर्जुन सकाळी उठून लवकर खाली येतो आणि म्हणतो की चला पटापट, हा डेकोरेशन तर झालेलं आहे, कारण आज रोज डे असतो ना, म्हणून अर्जुनने सगळीकडे गुलाबाचं छान असं डेकोरेशन केलेलं असतं. आता त्याचं डेकोरेशन तो एकदा बघतो आणि म्हणतो, वा परफेक्ट, हे चॅलेंज मी जिंकणार, आणि म्हणतो की डेकोरेशन तर झालेलं आहे, तर आता मिशन इडली. म्हणून ते इडलीचं बॅटर बघतो तर ते इतकं पातळ असतं. आता ती इडलीचं पीठ बघून अर्जुन घाबरतो ना. ती म्हणतो, अरे हे तर लिक्विड आहे, मग याची सॉलिड इडली कशी बनवायची? आणि म्हणतो की हां कुकर बरोबर आहे, शिट्टी कुकरमध्ये घालून याची शिट्टी काढावी, 4 शिट्ट्याच काढतो याच्या. असं म्हणून तो पीठ इतक्या जोरजोरात हलवायला लागतो की त्याच्या अंगावरती ते पीठ साडतं आणि म्हणतो, अरे यार हे काय, हे सगळं माझ्या अंगावरती टी शर्ट पडलं, आता हे माझा टी शर्ट खराब झाला, आता मी इडली कशी बनवू? नाही, आता मम्मालाच विचारतो. आणि पुढे म्हणतो की नाही नको, पण बायको कुठे कधीच कोणाला विचारते काय? नाही, स्वतःच करते ना, मी पण स्वतःच करणार. असं म्हणून स्वतःच हसत आता इडली बनवायला प्रयत्न करत असतो. आणि आता आपण पाहतोय की म्हणतो की आता ठीक आहे, आता जाऊ दे, इडली राहू देत, आपण आता अगोदर पहिल्यांदा चहाच करूयात, असं म्हणून तो चहा करायला घेतो. आता आपण पाहतोय दुसरा सीन इकडे पोलीस स्टेशनमध्ये नागराजला कस्टडीमध्ये 2 कॉन्स्टेबल आणून सोडतात. आता नागराजला तिथे आणून सोडल्यानंतर महिपत बघतो ना त्याच्या जेलमधून, आणि लगेचच नागराजला बघून आता महिपत सुरू करतो बोलायला. लगेचच म्हणतो, काय रे नागे
सायल्या, अरे मला असं सोडून जात नको रे जाऊस तू, मला एकटं वाटतं रे इथं, मला नाही एकट्याला इथं थांबवत नाही रे, लय बोर होतं असं महिपत म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की काय रे नाग्या, तुला तुझा तो वकील बालेराव तुला काय सोडवायला प्रयत्न करतो का नाही, मला तर भारी उपयोगी पडला होता रे तो, पण तुझं बॅड लकच लय खराब आहे. आता नागराज म्हणतो माझ्या नशिबाची काळजी तू कशाला करतोस, तू नको करू माझ्या नशिबाची काळजी, त्यापेक्षा स्वतःच्या पोरीचा विचार कर असं नागराज म्हणतो. आणि म्हणतो की तू तिच्या आत्म्याला कशी शांती लाभेल ना, ये याकडे बघ महिपत. आणि पुढे म्हणतो की तू काय ना की ते तू काहीतरी करून बसलास ना, तर साक्षीला म्हणजेच तुझ्या मेलेल्या मुलीला तिकडं काय त्रास होईल ना, तर ते याच्याकडे लक्ष देतो, तू नको माझ्याकडे लक्ष देऊ असं नागराज म्हणत असतो. आता पुन्हा आपण पाहतो की घरचा सीन, इकडे अर्जुन चहा करत असतो आणि म्हणतो की अरे चहामध्ये काय टाकायचे असतं, साखर टाकायची असते. आणि इतक्यातच विमल येते आणि विमल म्हणते की दादा आहो तुम्ही ते काय करताय. आता अर्जुन म्हणतो चहा बनवतोय, विमल म्हणते तुम्ही बाजूला मी करून देते. अर्जुन म्हणतो नथिंग डुईंग, नाही आज मी बनवणार चहा. आणि म्हणतो की दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण सगळं मिस करणार आहे आता बघा तर विमलला तर काय बोलावं तेच कळत नाही. आता म्हणतो की आता साखर टाकतो. विमल म्हणते आधी चहा पावडर, अगोदर पाणी मग चहा पावडर मग साखर मग चहा बनतो. अर्जुन म्हणतो हां माहिती मला, राईट. आणि हा थोडा कॉमेडी सीन दाखवला आहे. अर्जुन म्हणतो कसं आहे ना की आज स्पेशल दिवस आहे ना, आज रोज डे आहे. आता विमल म्हणते की म्हणजे, तर अर्जुन म्हणतो गुलाबाचा दिवस आहे आज. विमल म्हणते अगो बाई हो का, वा छान. आता अर्जुन दाखवतो तिला आणि म्हणतो हे बघ हे सगळं डेकोरेशन ना मी केलंय. विमलला काही कळत नाही. विमल म्हणते अर्जुन म्हणत असतो डेकोरेशन असं करून उरडत असतो. आणि म्हणतो मग विमल म्हणते अच्छा सजावट का. आणि पुढे म्हणते की वा दादा तुम्ही ना हे सगळं खूप छान केले, खूप मस्त, पण हे असं मध्ये काय बोलताय ना तेवढं काही कळत नाही, बाकी सगळं खूप छान आहे असं विमल म्हणत असते. इतक्यातच आता तिथे कल्पनाताई येतात आणि डायनिंग टेबलवर बसतात ना, आणि म्हणतात की विमल कॉफी दे ग म्हणून. आता अर्जुन विमलला इशारा करतो, विमल काही बोलण्याच्या आत की मी मम्माला कॉफी देतो म्हणून. आणि आता कॉफी बनवायला घेतो, पण त्याला कळतच नाही. ती म्हणतो अरे मी तर चहा बनवत होतो, अजून मला चहाच जमला नाही तर मी कॉफी कशी सुद्धा बनवायची का. आता विमल सांगते दादा पहिल्यांदा तिथली कॉफी पावडर घ्या आणि 1.5 चमचा कॉफी टाका, आणि आता कशी कॉफी करायची हे सगळं म्युझिकली ही सांगत असते विमल. पण आता अर्जुन काय करतो की 1.5 चमचा कॉफी पावडर आणि पाणी घालतो आणि त्यात साखरच घालत नाही, आणि त्याला किती चमचे कॉफी घालायची हे कळत नाही. आता विमल सांगते पण अर्जुनला काही समजत नाही आणि कशी कॉफी करतो बापरे. आणि कॉफी करतो आणि नंतर आता आपण पाहतो की इकडे बराच वेळ लावतो अर्जुन कॉफी करायला. आता ते कसं हलवत व्यवस्थित भांड हलवतो. आता विमल म्हणते दादा तुम्ही गॅसच नाही पेटवलेला, नाही गॅस पेटवा ना आता आधी. आता मग गॅस पेटवतो आणि मग ते कॉफीचं भांडं ठेवतो. तर गॅस पेटवायला सुद्धा अर्जुन खूप घाबरत असतो. आता विमलच्या मदतीने कशी कॉफी करतो बिचारा एकदाचा, आणि आता कपमध्ये ओततो आणि आपण पाहतोय की तो कल्पनाताईनं नेऊन देतो ती कॉफी. आता इकडे विमल इशारा करत असते दादा, पण अर्जुन काही तिचं ऐकतच नाही. डायरेक्ट आता कल्पनाताईंना कॉफीच देतो. आणि आता कल्पना काय करते की एक घोट कॉफीचं पिऊन बघते आणि तिला तिची कॉफी जरा विचित्रच लागते. आता लगेच म्हणते अगं विमल कॉफी साखर. आता ती बघते तर अर्जुन असतो आणि ती म्हणते की अरे अर्जुन तू दिलीस मला कॉफी. तर अर्जुन म्हणतो हो आज कॉफी मी बनवली. आता याच्यानंतर अर्जुन म्हणतो की मम्मा छान आहे ना गं. तर विमल येते आणि म्हणते आणि वहिनी हे डेकोरेशन आहे ना दादानीच केलं आहे. कल्पनाताई म्हणतात अरे वा हो का. इतक्यातच अर्जुन तिथला एक पिंक गुलाब घेतो आणि त्याच्या आईला देतो आणि म्हणतो की हॅपी रोज डे आई म्हणून, पिंक रोज तुझ्यासाठी मम्मा असं अर्जुन म्हणतो. आणि पुढे म्हणते की लाल गुलाब फक्त माझ्या बायकोसाठी असं अर्जुन म्हणतो. इतक्यातच विमल म्हणते म्हणजे त्यांच्यासाठी ना. आणि आता पाहतात इकडे सगळेजण जिन्याकडे, तर जिन्यामधून असं सायली जी आहे ना तर ती अगदी मस्त तिचं गेटअप आज चेंज केलेलं आहे. अगदी ऑफिस सूट वगैरे तिने घातलेला असतो आणि एकदम मस्त अशी तयार होऊन पायऱ्या उतरून सोप्यावरती येऊन बसते सायली आणि म्हणते की माझा चहा तयार आहे का. अर्जुन तर सायलीकडे बघतच राहतो. कल्पनाताईंना तर काहीच कळत नाही ना. अर्जुनकडे त्या बघतात. सायली पुन्हा म्हणते चहा तयार आहे का. तर आता अर्जुन म्हणतो टी इज रेडी जस्ट 2 मिनिट. आता सायली म्हणते इंग्लिश
तर अर्जुन म्हणतो नाही सॉरी हां. आणि पुन्हा म्हणतो की चहा तयार आहे, दूध 2 मिनिटात आणून देतो हां. आता ही सगळी पळापळ जी आहे ना तर ती चालू असते. अर्जुन पुढे पळत असतो, विमल त्याच्या मागे पळत असते चहा बनवायला आणि सायली इकडे सोफ्यावर बसून हे सगळं बघत असते. कल्पना त्यांना तर काहीच कळत नाही, अरे हे नक्की सगळं काय चाललंय म्हणून. आता अर्जुन इतक्या घाईघाई तिच्यासाठी चहा बनवतो. विमलच्या सांगण्यावरून हे टाक ते टाक ते टाक हे सगळं चालू असतं आणि कल्पना त्यांना काही समजत नसतं हे सगळं काय करते ती म्हणून. आता विमल सांगत असते की वा बेस्ट, छान झाला आहे चहा म्हणून. आता अर्जुन पटकन तिच्या कपामध्ये चहा होतो आणि आता सायलीला चहा नेऊन देतो. आता अर्जुन सायलीला चहा देतोय हे दृश्य कल्पनाताई बघतातच. इतक्यातच हॉलमध्ये रविराज आणि प्रतिमा सुद्धा येतात. आता सायलीच्या हातामध्ये खोप आहे हे बघितल्यानंतर कल्पनाताई तर म्हणतात, अर्जुन सायली हे सगळं काय चाललंय तुमचं. असं म्हणल्यानंतर म्हणतात की तुम्ही कसला खेळ खेळतायत का रे. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन आता रविराज आणि प्रतिमा तिथे येतात ना आणि म्हणतात म्हणजे काय हे अर्जुन सायलीला चहा देतोय, अरे वा असं आता रविराज म्हणतात. आता प्रतिमा त्या म्हणतात की सायली काही झालंय का गं, तुझी तब्येत बरी नाही आहे का गं. आता सायली म्हणते प्रतिमा त्या मला काही झालेलं नाही आहे, हा पण आजपासून अर्जुन सुभेदारांची चाचणी सुरू होती असं सायली म्हणते. आणि पुढे म्हणते की त्यांना सायली सुभेदार बनता येते का नाही, गृहकृतदक्ष असल्यास हे आव्हान ते पेलतायत का नाही तर ते बघूयात. आता मग घरच्या सगळ्यांना कळतं की एकमेकांचे रोल करतायत म्हणून आणि ठरलं तर मगचा हा भाग इथे संपतो. प्रेक्षकांनो तुम्हाला जर कमी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या खरं तर पाठिंब्याची खरंच खूप गरज आहे. आता आपण पाहतोय की पुढच्या भागामध्ये आता अर्जुन सांगतो की आम्ही दोघं एकमेकांचे रोल करणार आहोत आणि अशी इझी आम्ही एकमेकांची कामे करणार आहोत. प्रतापराव म्हणतात तुला डबा मिळणं मात्र कठीण आहे हा. अर्जुन म्हणतो मिळेल पटकन डबा बनवतो हा मी याच्यासाठी म्हणून. आता आतमध्ये जातो आणि डबा बनवत असतो आणि हे घ्या टिफिन असं म्हणतो. सायली म्हणते एवढ्या ह्या अर्धवट टिफिनसाठी ना तुम्हाला 100 पैकी फक्त 20 मार्कच मिळत आहेत म्हणून. आता पाहूया यांची ही जी कॉमेडी आहे तर ती उद्याच्या भागामध्ये आणखीन कशी दाखवता येते. तर भेटूया उद्याच्या भागात. ठरलं तर मग तोपर्यंत पाहत राहा माझी आवडती सिरियल. टेक केअर, बाय बाय.